रायगड ट्रिपमध्ये आमच्यासोबत घडलेल्या घटनांचा पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो कृपा करून हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या ब्लॉगमध्ये. आजच्या या ट्रॅव्हलिंग जर्नीमध्ये आपण जात आहोत रायगडसाठी. त्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण एक ट्रेन पकडली, ज्या ट्रेनने आपण रायगडच्या दिशेने निघालो होतो. परंतु ही ट्रेन एवढी लेट होती की तुम्हाला काय सांगावं, खूपच जास्त उशीर झाला होता. त्यामुळे मग आम्ही आमच्या एका JCBवाल्या मित्राला फोन लावला. त्याला म्हणलं, भाऊ JCB घेऊन ये आणि आपली ट्रेन ओढ म्हणलं, कारण की आपल्याला लवकर पुण्याला पोहोचायचं आहे. आजूबाजूचं वातावरण एकदम बघण्यासारखं होतं, खूपच भारी. आणि त्यामध्ये अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा ट्रेन एकदम लांबवरतून टर्न घेते तेव्हा ते खूपच भारी वाटते. तर मित्रांनो बघू शकता, तिकीट काढून पण आम्ही काढून टाकलं रे. हे आपल्या भारतामधले काही नियम आणि कायदे आहेत. त्या माणसाला म्हणलं तर ते म्हणते चुकीच्या ठिकाणी मी चुकीचं म्हणतो, तुमची गलती आहे, गलती आम्ही पकडणार. त्यामुळे आम्हाला आमचा डबा चेंज करावा लागला. डबा चेंज केला आणि आमची पुढची जर्नी कंटिन्यू केली. काय म्हणतात पुणे, काय म्हणतात काहीच नाही म्हणत, पुणे 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 काय तू मेरे प्यार आणि फायनली मित्रांनो आम्ही पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर स्वारगेट एकदम मोठा काच दिसला आणि आपण फोटो काढला नाही असं कधी होईल का, त्यामुळे अगोदर थोडे फोटोज वगैरे काढले. लवकरच मेट्रो आली. नंतर आम्ही मेट्रोमध्ये बसलो आणि स्वारगेटला पोहोचलो तर खरी, पण आम्हाला मेट्रो स्टेशनच्या बाहेर कसं जायचं तेच कळत नव्हतं. खूप टायमानंतर आम्ही कसं तरी बाहेर निघालो. रायगडला जाण्यासाठी आम्हाला डायरेक्ट बस मिळाली नाही, त्यामुळे मग आम्ही एक गाडी केली, जी गाडी आम्हाला रायगडपर्यंत नेऊन सोडेल आणि घेऊन येईल. आम्ही चाललोय रायगडला. आमची खूप दिवसापासून इच्छा होती आणि मी एक वेळेस गेलो पण होतो 6 जूनला. परंतु त्यावेळेस मी जे व्हिडिओ बनवले होते ते माझा मोबाईल हरवल्यामुळे मी तो व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. पण यावेळेस असं होणार नाही. यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड पण करणार आहे. आपण नक्कीच व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या रायगडावरती. तोपर्यंत आपल्या प्रवासामध्ये सोबत राहू. प्रवासामध्ये खूप भूक लागत होती, त्यामुळे आम्ही काही ठिकाणी थांबलो आणि नाश्ता वगैरे केला आणि पुढचा प्रवास कंटिन्यू केला. प्रवास चालू असताना महाराजांचे गाणे लावले. एवढा खतरनाक आणि सुंदर प्रवास झाला की तुम्हाला त्या प्रवासाबद्दल काय बोला, मला ते सुचत नाही आहे. आनंद एकदम गगनामध्ये मावत नव्हता. खरोखरच रायगडाची ट्रिप ही एकदम अविस्मरणीय ट्रिप असेल, कारण की महाराजांचे गडकिल्ले अनुभवाचा आनंदच वेगळा आहे. आणि त्यामध्ये रायगड सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण की रायगडावर महाराजांची समाधीस्थळ आहे, महाराजांचं राजधानी आहे. खूप खूप म्हणजे रायगडाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. अप्रतिम असा रायगड आहे. धामणीगडाचा नजारा एकदम सुंदर आहे, अप्रतिम आहे. परंतु हा नजारा बघण्यासाठी तेव्हा होतो जेव्हा आपण त्या पावसाळ्यात येतो. कारण की पावसाळ्यामध्ये तिकडे बघा, तिकडे पाणी एकदम हिरवंगार असं वातावरण असते, थंड वातावरण असते, खूप मजा येते. आणि ती मजा आणखीच वाढते जेव्हा आपल्या समोर खाली मुलगी असते, जे काही होणार नाही. आपल्या नशिबामधून वगळण्यात आलेला क्षण. खरोखरच मित्रांनो, आपल्याला प्रेयसी तर नाही आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये हा क्षण कधी येणारच नाही आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट लग्न करूनच आपल्या बायकोला रायगडावरती घेऊन यावं लागते. आपण लवकरच रायगडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो होतो. या गोष्टीमुळे मन एकदम भारावून गेलं होतं. शेवटी आलो मित्रांनो रायगडला. एकदम उशीर झाला पोहोचण्यासाठी आम्हाला इथं. आपण निघालोय रायगडाच्या वरती पायऱ्यांचा वेळेस. आपल्याला जास्त उशीर झालेला. किती वाजले तुम्ही? किती वाजले दादा? 7:55 वाजलेले आहेत. आणि आपण अजून पण गडाच्या पाय चढत नाही. एवढं लोकांची राहिलं, आपण एवढे कमजोर नाहीये. कॅमेरा पाहून कसं दिसते सांगायचं. कच्ची काढले दादा, ती गरम गरम काढून देतो. बघू शकता मित्रांनो, मागं रायगडाच्या मागं म्हणजे पायथ्याला खालती एकदम काय नजारा दिसत एकदम सुंदर. महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. खूप सारी धावपळ करूनही आम्हाला रायगडावर दर्शन भेटलं नाही, कारण की आम्हाला रायगडावर पोहोचायला खूप उशीर झाला होता. गडाचे दरवाजे 6 वाजता बंद झाले होते, त्यामुळे आम्हाला दर्शन काही मिळालं नाही. तरीही खचून होता रायगड. आम्ही तुला भेटायसाठी नक्कीच परत येऊ. नंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो. परतीचा प्रवास करताना मनामध्ये एक खंत वाटत होता की आपण एवढं दूरपर्यंत आलो, परंतु आपल्याला महाराजांचा गड बघायला मिळाला नाही. परंतु खचून न जाता आपण परत निर्धार केला की आपण 6 जूनला नक्कीच जाऊ.
भेटूया आपल्याला 6 जूनला रायगडावरती. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रेल्वेचे कर्मचारी केळ वाटत होते. एका ठिकाणी रेल्वे थांबल्यानंतर त्यांनी पण सर्वांना केळ द्यायला सुरुवात केली. छोटा बच्चा आहे एक मला पण एक आपला की आम्हाला एक केळ दिला आहे. थांबणार बोल नको तू काय. शंकर तू लाली राखे तुम्ही अबे घे घे. अरे धर. घे घे घे. ओ नील गगन के दीवाने तू प्यार ना मेरा. आलवेज झोपणार रे मित्र. आलवेज ऍक्टिव्ह राहणार रे मित्र. कर चालू की. हॅलो हा आमचा पवन ऋतुरामचा ड्रायव्हरच्या अंगावर डायरेक्ट मारायला लागला. आम्ही जरा कंट्रोल करून जरा साईडला घेतला भाऊला. लास्ट काय पर्याय नव्हता. तिकीट घेऊन टाकला. काय घालून आपले प्लेअर असंच घालून राहिले. त्यांचं लग्न आहे आता पण आता मागच्या महिन्यात बालाजी खांडेकर. ओके झोप. मापारी हे प्लेअर झोपाळूचे झोपले रात्रीपासून झोपले सकाळी झोपत राहिले. आम्ही जेवढाही ट्रॅव्हल केला होता त्या ट्रॅव्हलची वाट लागायची 2 मुख्य कारण होते. सगळ्यात मेन कारण म्हणजे एक तर ट्रेन लेट झाली होती. त्या ट्रेननं खूपच जास्त परेशान केलं. आणि दुसरं कारण म्हणजे तो आम्ही ज्या गाडी करून गेलो होतो त्या गाडीवाल्यानं आम्हाला एवढं परेशान केलं अखेरीला अक्षरशः त्याचं भांडणं पण झाले. परंतु सगळं काय सोडल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला कंटिन्यू. आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मग कसं राहायचं. तर मित्रांनो आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. ती पण खूप मेहनतीनंतर खूप स्ट्रगल नंतर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.